या कोऱ्या सीझन मध्ये आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत. तुम्ही पाहताय फ्रुटी प्रस्तुत फू बाय फू कॉमेडीचं आधार कार्ड. आज माझं लग्न अजिबात नाहीये, पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा बँड मी माझ्यासोबत का घेऊन आलेलो आहे. तर हा आहे आमचा फू बाय फूचा नवा कोरा बँड, ज्याचं नाव आहे फू बाय फू राज बँड. तुमचं टेन्शन थोडंसं हलकं करण्यासाठी कॉमेडीचा आधार घेऊन आम्ही आलेलो आहोत. तुमचा आवडता कार्यक्रम घेऊन फ्रुटी प्रस्तुत फू बाय फू कॉमेडीचं हे आधार कार्ड. तर आता जास्त वेळ न लावता मी लगेच बोलावणार आहे त्या दोन बिचाऱ्या परीक्षकांना, ज्यांना इथे बसून खूप हसावं लागतं. म्हणजे हसतातच ते बिचारे, पण हसून हसून त्यांची वाट लागते. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात या पर्वातल्या आपल्या दमदार परीक्षकांचं. स्वप्नील जोशी आणि अश्विनी कासेकर सावरिया. वा वा वा. स्वप्नील सर, अश्विनी मॅम, तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तुमच्याच या मंचावरती. पुन्हा एकदा एक नवीन पर्व, पुन्हा तीच धमाल, पुन्हा तीच मजा. स्वप्नील सर, सुरुवात करूयात तुमच्यापासून. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. माझं स्वतःचं आधार कार्ड आलेलं आहे, पण कॉमेडीचं आधार कार्ड कुठे मिळतं असं मला कळत नव्हतं, आणि मला असं कळलं की या मंचावर ते आता आजपासून मिळणार आहे, म्हणून माझं कॉमेडीचं आधार कार्ड काढायला मी आलेलो आहे. ओहो, अश्विनी मॅम. घरी आल्यासारखं वाटतंय. बरेच दिवस घराबाहेर होते आणि मी परत घरी आले, आणि घरामध्ये आल्यानंतर कसं एक वेगळंच सुख असतं. सुखी घरामध्ये मी परत आले, त्यामुळे आय एम टू हॅपी. अहो, क्या बात आहे. दोनही परीक्षकांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तर स्वप्नील सरांनी उल्लेख केला की आधार कार्ड काढले, पण कॉमेडीचं आधार कार्ड अजून काढायचं आहे. तर आता आम्ही इथे उघडणार आहोत कॉमेडीचं भव्य आधार कार्ड. तर स्वप्नील सर आणि मॅम, ही आहेत आपली दोन आधार कार्ड. तर आधार कार्डाची मी आता तुम्हाला माहिती देणार आहे. या दोनही आधार कार्डांच्या मागे 6 जोड्या लपलेल्या आहेत. म्हणजे प्रत्येक खिडकीच्या मागे एक जोडी लपलेली आहे. आतापर्यंत तुम्ही दोघे परीक्षक होतात, म्हणजे परीक्षक आहात अजूनही, पण तुमची जबाबदारी आता वाढणार आहे. तुम्ही कुटुंब प्रमुख होणार आहात. म्हणजे म्हणजे 2 फॅमिलीज असणार आहेत. त्या फॅमिलीचे तुम्ही हेड होणार आहात. आता स्वप्नील जोशी, एस फॉर, मला फॅमिलीचं नाव शोधायचं. एस फॉर अतरंगी. ओके, तर अतरंगी होतं हे, पण एस फॉर अतरंगी ही तुमची फॅमिली सर. आणि आता अश्विनी मॅम, अश्विनी, ए फॉर सतरंगी. कसं वाटेल? ए फॉर सतरंगी. मी दिलंय ए फॉर सतरंगी. तुमची सतरंगी फॅमिली, तुमची अतरंगी फॅमिली. येस सर. दोनही फॅमिली 3-3 जोड्या असणार आहेत. त्या अर्थातच तुम्हाला आता निवडायच्या आहेत. पण कशा निवडायच्या? कारण याच्या मागे काय आहे हे मलाही माहिती नाही, तुम्हालाही माहिती नाहीये. एक मिनिट म्हणजे जोड्या न बघता निवडायच्यात? हेच ब्लाइंडली निवडायच्यात सर. म्हणजे आम्ही निवडताना माहिती नाही की खिडकी मागे कुठली जोडी आहे? कुठली जोडी असणार आहे. पण त्यासाठी एक मी आयडिया शोधलेली आहे. हा, आधार कार्डावर शिक्का कसा मारायचा हे तुम्हाला आणि मी सगळ्या महाराष्ट्राला आता शिकवणार आहे. 1 मिनिट थांबा. ओके. आता हे काय? एवढे मोठे शिक्के मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा पाहिलेले आहेत. हा शिक्का आहे? हो. तर ही अतरंगी. अतरंगी आणि ती सतरंगी. सतरंगी. तर त्या प्रत्येक खिडकीच्या मागे शिक्का मारायला जागा केलेली आहे. तर तुम्ही आता ठरवा कुठल्या खिडकीवरती शिक्का मारायचा. कुणाच्या नशिबात काय, मला काय आहे हे माहिती नाहीये. ओके, लेडीज फर्स्ट. ओके. ओके, जोरदार टाळ्या अश्विनी मॅम साठी. जरा जोरात.
काय ग हात दुखा लागले हो जरा खाली ठेव. ए खाली ठेवू नको, खाली ठेवू नको. हे राहिलं ना अजून एक. नाही 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 नाही. ते एक आधार कार्ड बाकी आहे, हा ते माझ्या वाट्याचं आहे. त्याच्यावरती शिक्का मी मारणार आहे. त्याच्या मागे कोण आहे, काय गंमत घडणार आहे, हे सगळं मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. पण त्याआधी सगळ्यांचं आपण पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सगळ्यांसाठी. Woo! आता सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्या मागे काय आहे, तर हे आहे आपलं बेस्ट आधार कार्ड. या बेस्ट आधार कार्डची मी आता तुम्हाला माहिती सांगणार आहे. हे बेस्ट आधार कार्ड कुणाचं आहे बुवा? माझं तर नाहीये. हे बेस्ट आधार कार्ड दोनही फॅमिलींचं आहे. येस, कारण याच्यावरती मी दोनही फॅमिलीचा शिक्का मारणार आहे. तर याची माहिती विशेष अशी आहे, यांना मी बेस्ट याच्यासाठी म्हणतोय की यामध्ये जी जोडी जडलेली आहे ती जर एखाद्या फॅमिलीसाठी परफॉर्म करेल आणि त्यांना जर काही गुण मिळतील तर त्याचे दुप्पट गुण त्या फॅमिलीला देण्यात येणार आहे. याचाच अर्थ जॅकपॉट आहे असं म्हणायला हरकत नाही. जॅकपॉट आहे, पण ते कुणाकडून खेळणार हे त्या त्यावेळी चिठ्ठी निवडून आपण ठरवूयात की कुठल्या फॅमिलीला ते दत्तक घ्यायला मिळेल. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट की कोण दडलंय याच्या पाठीमागे. चला आता मी सरवतो. तर या बेस्ट आधार कार्डच्या पाठीमागे आहे जोडी 1, 2, 3. चलाओ ना नैनों से बाण रे, जान ले लो ना जान रे, या बाहेर या. जान ले लो ना जान रे. गोदागाया झाल्या पाहिजे सुप्रिया पाठारे आणि अर्थातच सगळ्या महाराष्ट्राचे भाऊ कदम. आणि आता तुम्हाला बसायचंय त्या विशेष तयार केलेल्या सिंहासनावर, पण थोड्या वेळासाठी, कारण कुणीतरी थोड्या वेळाने तुम्हाला दत्तक घेईलच. त्या फॅमिलीत तुम्हाला बसावं लागणार आहे. आता काय झालं ना भाऊ, सगळ्यांना प्रश्न असा पडलाय की कुणाकडून तरी एकाकडून आम्ही खेळणार, मग दुसऱ्या फॅमिलीसाठी 3च जोड्या राहिले ना. हा इम्बॅलन्स झाला ना सगळा. त्याच्यावरही आमच्याकडे एक सोल्युशन आहे. त्यांच्यासाठी असणार आहे एक गेस्ट आधार कार्ड. प्रत्येक आठवड्यात एक गेस्ट जोडी इथे परफॉर्म करणार आहे उद्याच्या भागात, आणि त्यांच्यासाठी सेम नियम आहे. त्यांना जे गुण मिळतील त्याच्या दुप्पट गुण त्या फॅमिलीला देण्यात येतील. हो, गेस्ट आधार कार्ड कोण आहे ते मी या भागाच्या शेवटी तुम्हाला सांगणार आहे. तेव्हा आता भाऊ कदम आणि सुप्रिया पाठारे मी तुम्हाला विनंती करतो, प्लीज तुम्ही सिंहासनावर बसा.